अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातला राजकीय संघर्ष काही थांबता थांबत नाहीये। अजित पवार 18 वर्ष पुण्याचे पालकमंत्री होते, मात्र टीका माझ्यावर होते असा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता। यावरून अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिलं आणि या विषयावरती थेट पडदाच टाकला। आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली म्हणून आता आठवते। अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलंय। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनीत्रा पवार यांच्यात थेट लढत होतीये। परिणामी प्रचारात पवार कुटुंबीय कुणाचाही मुलाहिजा बाळगत नसल्याचं पाहायला मिळतंय। हिंजवडीचा विकास झाला नाही यासाठी अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना जबाबदार धरलं। त्यावरून सुप्रिया सुळेंनी थेट उत्तर दिलं होतं। दादांनी काल सांगितले की हिंजवडीचा विकास झाला नाही, मला लाज वाटते असं म्हटलंय त्यांनी। पिंपरी चिंचवड शहराचा विकास झाला, मात्र हिंजवडीचा प्रश्न। 18 वर्ष तेच पालकमंत्री होते ना, 18 वर्ष ते पालकमंत्री। सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांकडे बोट दाखवलं। 18 वर्ष अजित पवार पालकमंत्री होते याची आठवण सुप्रिया सुळेंनी करून दिली। त्यामुळे अजित पवारांनीही जशास तसं उत्तर दिलंय। दादा काल खडकवासल्यामध्ये सभा झाली, त्यामध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की जर मी 17 वर्ष अयोग्य होते, जर मी काय चुकीचे होते तर 17 वर्ष गप्प का बसले, आता हे सगळं का आठवतंय, आता माझ्या चुका का दिसत आहेत? आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली म्हणून आता आठवते। काय म्हणणं आहे तुझं? अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना उत्तर देताना थेट प्रकाश पाडला। त्यामुळे सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांना पुन्हा उत्तर दिलं। दादा म्हणले की 17 वर्षानंतर आमच्या डोक्यात प्रकाश पडलाय। तुम्हाला माहितीये दादा कसं बोलतात। लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना ऐन उन्हाच्या तडाख्यात अजित पवारांनी प्रकाश पाडलाय। त्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।